नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांचा मेकॅनिक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की ॲटो कसा जोडायचा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपल्याला 3 फेज आहे. आपल्या पॅनलमध्ये 3 फेज असतात अशा प्रकारे. तर आपण मित्रांनो कधीही ॲटो जोडताना वरच्या तिन्ही फ्यूजा काढायचे याची काळजी घ्यायची मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण RYB अशा प्रकारे हे तिन्ही सप्लाय देणार आहे मित्रांनो. RYB फेजमधले आपण अशी जोडणी करून घ्यायची RYBची. तर आपल्याला मित्रांनो अ, हे RYB आपण अशा पद्धतीने जोडणी घेतलेली आहे. तर आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आपण ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे समजेल ॲटो कसा जोडायचा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला माहीत पडतील. आणि मित्रांनो काय प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कमेंट करा. मी त्याला प्रतिसाद देईल. तर मित्रांनो आपण आता ह्या ॲटोचं RYBमध्ये तुम्ही बघू शकता ॲटोला RYB आहे. आपण पहिल्यांदा रेड जोडलेले आहे मित्रांनो. रेड म्हणजे लाल. तर RYBचे आपण कनेक्शन करणार आहे. तर मित्रांनो R जोडलेले आहेत. आता नंतर आपण Y. Y म्हणजे पिवळे मित्रांनो म्हणजे येलो. आता हे आपण मित्रांनो येलो हे जोडलेले आहे मित्रांनो. आता त्याच्यामध्ये आपण आता आपण निळी म्हणजेच ब्ल्यू अशा प्रकारे हे 3 वायऱ्या जोडणार आहे. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे 3 वायऱ्या जोडल्याच्या नंतर आपला हा मेन सप्लायचा विषय संपलेला आहे. तर आपल्याला आता रिलेच्या वायऱ्या जोडायच्यात म्हणजे आपली मोटर लाईन ओके झाली की चालू होईल. त्यासाठी मित्रांनो आपली सुरुवातीला स्टार्टिंगमध्ये आलेली एनमधनं आलेली मित्रांनो वायर आपण डायरेक्ट आपण S2ला एनमधनं आलेली वायर मित्रांनो रेलच्या 2 नंबरच्या ह्याला लावायची. आणि मित्रांनो जी व्ही आणि S1 ती आहे ते दोन्हींचं एक करून मित्रांनो 3 नंबरला लावायची मित्रांनो. आणि जी S2 आहे ती मित्रांनो आपल्याला 4 नंबरला वायरला लावायची. अशा प्रकारे मित्रांनो आपण आपण ह्याचं वायरिंग करू शकतो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला माहीत पडतील. आणि मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की अशा प्रकारे आपल्याला वायरिंग करायचं आहे. तर मित्रांनो असंही होतं की आपण असं वायरिंग करतो आणि लाईन फॉल्ट धावतो. तर आपण त्याला हे नाही न भेता आपल्याला लाईन फॉल्ट जर धावत असेल तर आपल्याला 2 वायऱ्या बदलायच्यात मित्रांनो. जे आपण RYB दिल्यात आहे त्यातली कोणतीही 2 बदलू शकतो. जास्तीत जास्त R आणि B ही 2 बदला मित्रांनो. तर तुमचा लाईन फॉल्टचा सुद्धा विषय निघेल. मग तुम्ही असं समजून घ्यायचं नाही की आपल्याला लाईन फॉल्ट आला आहे म्हणजे आपला लाईनीचा काय तर प्रॉब्लेम आहे. तर आपण दोन्ही वायऱ्या बदलून लाईन फॉल्ट काढू शकतो. तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा,